ही बघा गावाकडची पारंपरिक मिरची कांडप मशीन. आवाज मोठा पण काम एकदम झकास. नमस्कार मित्रांनो, मी वैभव राऊत आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आलो आहोत आपण हे करंजाई गावाच्या पुढे कांडप मशीन बघायला. तर मिरची होती दळायला आणली आहे आणि निरगुड्या फाटा आणि करंजाई अगदी मध्येच हे कांडप मशीन आहे. आणि कुणाला मिरची दळायची असेल तर दळू शकतात. तर जवळचे कुणी असेल तर तुम्ही या इथे आणि मिरची दळायला या. आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघा किती छान आहे, एकदम हिरवगार आहे. बघा तर हे काकड्या लागल्यात, काकड्यांचे वेल आणि छोट्या छोट्या काकड्या लागल्यात. ही बघा काकडी, अगदी छान काकड्या लागल्यात. आणि आवाज येत असेल तुम्हाला कांडप मशीनचं. तर बघू शकता तुम्ही, हे कांडप मशीन आहे आणि 2-3 मशीन आहेत वाटतं त्यांच्याकडे. ही बघा मशीन कशी जोरात चालू आहेत. आधी मिरच्या मशीनमध्ये टाकल्या जातात आणि मग त्या बारीक तिखटामध्ये बदलतात. गावाकडच्या लोकांसाठी हे खूप महत्त्वाचे काम असतं, कारण वर्षभरासाठी घरचं तिखट इथूनच तयार केलं जातं. गावाकडच्या या मशीनमध्ये मिरची आणि मसाले दोन्ही दळले जातात. हे काम दिसायला सोपं असतं, तरी खूप मेहनतीचं पण असतं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे कांडप मशीन आहे आणि खूप आवाज होता, त्याच्यामुळं व्हॉइसच टाकावं लागलेला. आणि ही बघा मिरची दळली येते आणि हे मसाला आहे ना, हे मसाला आहे, मसाला. आणि आता जवळून मिरची बघू आपण. एकूण 3 मशीन आहे त्यांच्याकडे. कमी टाकलाय, एक वर्षी टाकेल तर त्यांना चालता येत नव्हता. असे चाळून घेतात, मग बिया वरती येतात. बघा मित्रांनो, हे असं चाळल्यावर बिया वरती आणि आपला मसाला तयार झाला आहे. काय रे आज देन आला काय करू याच्यात अजून बारीक करतात ते.
हे बघा मित्रांनो, बिया होते त्याचा पण चुरा केला आहे, आता मिक्स केलं आहे. त्याच्यानंतर मसाल्याचा काटा करतील इथे आणि काट्यावर मग नंतर किती भरेल त्याच्यावर पैसे घेतील. हा काटा आहे. बारीक पिशवी धवळा होता ना. काय किलोने घेता? 35 रुपये. मसाला मिरची 35, मसाला 40. मसाला 40 रुपये आणि मिरची 35 रुपये किलो. तर मित्रांनो, कांडप मशीनमध्ये अगदी 5 मिनटामध्ये झाले मिरची दळून आणि लगेच होते. पण आज काही गर्दी नव्हती, पण गर्दी असेल इतर दिवशी, पण आम्हाला 5 मिनटामध्ये दळून भेटले आहे आणि चांगलं झालं. आणि त्यांची बागायत पण खूप आहे. आता ही काकडी लावली तर तुम्हाला सांगितले होते, तर 1 नंबर काकडी खाऊन पण बघितले मी. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.